संदीप बाने आणि पप्पू बाने हे ओपनिंग पेअर. तर ओपनिंग पेअर तयार. स्टॅकिंग इनला पप्पू, नॉन स्ट्राईकला संदीप आणि बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी शरद म्हात्रे. त्यानंतर नवापाडा आणि पिसवलीमध्ये मॅच होणार आहे. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट. गुडघ्यावरती आले. फुल टॉस चेंडू. गोविंद बाने तयार. शरदला पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. चांगलं कमबॅक झालं शरदचं. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. फार वेगाने येत आहेत. प्रवीण त्या ठिकाणी होते. या दरम्यान 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती दुहेरी अंकात 10 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकारला. मात्र तदनंतर पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा आल्यात. विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू या ठिकाणी शेष आहे आणि 12.5ची धावगती या ठिकाणी राखायची विजयासाठी. जी 12ची होती ती 12.5ची झाली, कारण की या ओव्हरमध्ये 2 धावा या रिक्वायर्ड रन रेटच्या नुसार त्या कमी आलेल्या आहेत. फक्त 10 आलेल्या आहेत. थोडासा वेग वाढवा प्लीज, स्पीड वाढवा, कारण आजचा शेड्यूल फार मोठा आहे. आज 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पहिली मॅच लवकर सुरू झाली खरं तर त्या मानाने. तर बघूया, 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. बघूया कशा पद्धतीने या धावसंख्येला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. पप्पू बानेकडे ती क्षमता आहे. एक चांगला मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. सलामीला येऊन शेवटपर्यंत संघ हितासाठी बॅटिंग करणं हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला गोविंद बानेची चांगली साथ मिळाली ती धावसंख्या ते चेस करू शकतात, पण मनपाडा संघ देखील प्रयत्न करेल या धावसंख्येला डिपेंड करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर प्रवीण तयार. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान होतं. पहिलाच बॉल ओव्हर द वेस्ट आहे. अंपायर रमेश म्हात्रे आणि दशरथ यांनी एक हात बाहेर काढला. नो बॉल आहे. नो +1. एकूण 2 धावा मिळतील. त्याचबरोबर मिळेल फ्री हिट आणि जो रिक्वायर्ड रन रेट हवा होता तो तर प्राप्त झाला आहे, कारण की आता 12 धावा झालेले आहेत. फ्री हिट बॉल. प्रवीण तयार. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. थोडंसं फंबल. सिंगल येईल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 13. फीटवरती काही करता आलं नाही. चांगला चेंडू होता. ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केला होता हलक्या हाताने. स्ट्राईकला पप्पू. प्रवीण तयार. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 आहे. ओहो, कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेले आहेत. गॅप मोठी आहे. फिल्डर डीप मध्ये 9 ते जवळपास. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. श्री बालाजी मित्र मंडळ मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा क्रिकेट सामन्यात आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. धावसंख्या 17. नेहमी मेरिटवरती बॅटिंग करणे पप्पूचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सिच्युएशन काय आहे त्यानुसार स्वतःची खेळी सजवणं, टीमला पुढे घेऊन जाणं. उचललाय. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक आलेला दुसरा. चौकार. श्री बालाजी मित्र मंडळ मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा क्रिकेट सामन्यात आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा, अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 21 धावा. सुंदर बॅटिंग करतायत. ऑफ साईडला 2 सुंदर ड्राईव्ह आपण बघितले. ओहो, कव्हरच्या दिशेने आणखीन एक विस्मयकारक विलोभनीय फटका. हा चौकार. श्री बालाजी
लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. 25 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पप्पू वाने. अप्रतिम फलंदाजी. ऑफ साईडला 2 क्लासिकल ड्राईव्ह दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा प्रवीण. शॉट ऑफ लेंथ होता. ऑन द टोस खेळत असताना कव्हरच्या दिशेने ढकलला चेंडू. केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण बघतोय तब्बल 16 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना प्रवीण वैजयांनी 40 धावांची एक सुंदर खेळी साकारली होती, पण गोलंदाजीमध्ये त्यांच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जात आहे. स्ट्राईकला गोविंद. हो ऑन साईडला खेळायचं होतं. संपर्क नाही आहे. डॉट बॉलने या षटकाची समाप्ती होते. 2 षटक या ठिकाणी संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 26 आणि एकूण विजयासाठी अजूनही आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 34 धावांची गरज. येणारे 18 चेंडू. रिक्वायर्ड रन रेट 11.33 प्रति ओव्हर मागे. 2 षटक या ठिकाणी संपन्न झालेली आहेत आणि अत्यंत हेल्दी रन रेट आपण बघतात. 1 विकेट जरूर गमावलाय अडोली संघाने संदीप बानेच्या रूपाने, पण मैदानावरती गोविंद आणि पप्पूमध्ये एक चांगली पार्टनरशिप होत असताना आपण बघतायत. चिंता जरूर भेडसावते मैदानावरती मानपाडा पोटीप्लस संघाला, कारण ज्या पद्धतीने पप्पू बॅटिंग करतोय पप्पूला रोखणं फार गरजेचं आहे, कारण पप्पूला इथे नाही रोखलं, इथून विकेट नाही मिळाली तर हे मॅच जिंकणं फार कठीण असेल मानपाडा पोटीप्लस संघासाठी. कारण मागचं षटक प्रोटेक्टिव्ह राहिलं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. 3 चौकार आपण मागच्या ओव्हरमध्ये बघितल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 1 चौकार बघितला होता आणि धावांची गती या ठिकाणी आपण बघतो 13.00, जी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 होते आणि 10ची ती गती आपण बघितली. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये कुठेतरी ती आवश्यक धावगती राखता आलेली आणि त्याहीपेक्षा जास्त धावा 2 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत, ज्या मागच्या ओव्हरमध्ये कमी आल्या होत्या. रिक्वायर्ड रन रेट जो 12चा होता तेव्हा 10 आल्या, पण या ओव्हरमध्ये आपण बघतायत की त्याची पूर्तता झालेली आहे आणि तब्बल 16 धावा आल्यात. येणारे 18 चेंडू या ठिकाणी शेष आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शरदला पाचारण करण्यात आलेले आहे. पुढचा सामना अत्यंत रोचक होऊ शकतो. दोन्ही संघ तयार आहेत. कोमल हिरवाले देखील तयार आहेत. बाळा बोराडे तयार आहेत. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आणि फायटर जेट बाळा बोराडे हे नाव निलेश म्हात्रे यांनी त्यांना दिलेलं आहे आणि पिंट्या जोशी आता इन ॲक्शनमध्ये असणार आहेत, कारण मागच्या काही स्पर्धांमध्ये पिंट्याला सतत आम्ही स्कोरिंग करताना बघितलं आहे, कॉमेंट्री करताना बघितलेलं आहे, पण आता तो खेळताना दिसतोय. सफल झाले होते. यावेळेस आपण बघतोय आता डॉट बॉल. शरदचा प्रयत्न असेल इथून कमबॅक करण्याचा, कारण धावा मागच्या ओव्हरमध्ये थोड्या जास्त आलेले आहेत. शरद तयार. स्ट्रायकिंगला गोविंद. धावसंख्या धावफलकावरती एकूण 27 आपण बघतोय आणि अजूनही 33 धावांची इथून गरज असेल विजयासाठी. उचललाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का मैदानावरती गोविंदच्या रूपाने अडीवली संघाला. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या थँक्यू. मानाचा. न्यू बॅटर मैदानावरती सुनील भाने. गोविंद परतलाय. लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपला गेला. अत्यंत सुंदर झेल होता. गरज होती या विकेटची, पण अजूनही पप्पू खेळपट्टीवरती आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 27 धावा. शरद तयार. न्यू बॅटर पंचांकडनं सुनील बाने गाड घेत असताना फेस करण्यास तयार. 33 धावांची अजूनही गरज आहे. सामना बॅलन्स आहे अजूनही आपण म्हटलं तर. या ओव्हरमध्ये कुठेतरी मानपाडा संघ कमबॅकचे संकेत देतोय. ऑन साईडला हवेत
झेल टिपला गेलाय फलंदाज बाद सुनील बाने. दुसरा धक्का बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये शरदने दिलेला आहे आडिवली संघाला. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. आज बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. 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 न्यू बॅटर गणेश शेलार मैदानावरती आलेले आहेत आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती शरद. बघूया हॅट्रिक कंप्लीट होते का. पहिली होईल जर झाली तर, कारण मागच्या 3 रात्रीमध्ये एकही हॅट्रिक आपण बघितली नाही. 27 धावा. काय कमबॅक आहे. 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत. 14 चेंडूमध्ये 33ची गरज आहे. सामना होता कुठे 18-34चा सामना 14-33 वरती आलेला आहे. ड्राईव्ह करतायत आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी लॉंग आपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे बघा पप्पू बानेचा. 2 धावा इथून कंप्लीट करतायत आणि या 2 धावेने इक्वेशन बदलतंय. 13 चेंडूमध्ये आता 31 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट तो वाढत चाललाय, कारण की या ओव्हरमध्ये धावा फारशा आल्या नाही. केवळ 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 13 बॉल 31ची गरज. लेफ्ट आर्म द विकेट. खोला टाकला होता चेंडू. ऑन साईडला खेळत आहेत. स्वतः जाऊन शरद चेंडू थांबवत आहेत. केवळ 1 धाव या दरम्यान येईल आणि एक यशस्वी षटकाची ही समाप्ती होते. शरदने या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि इक्वेशन बघा 12 चेंडू 30ची गरज आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आवश्यक धावगती आता मात्र 15ची राखावी लागेल. 3 षटकं संपन्न झाल्यात आणि या ऐकूया आपण सुजलकडनं या स्पर्धेचं अत्यंत सुंदर असं शीर्षक गीत. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा गावाचा. मानपाडा गावाचा. मानपाडा गावाचा. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा. लयच मोलाचा. लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. 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 3 षटकं संपन्न झाल्या. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 30 आणि अजूनही 30 करायच्या आहेत. पण पहिल्या 30 करण्यासाठी 18 चेंडू खर्च करण्यात आले, पण पुढच्या 30 धावा करण्यासाठी 12 चेंडू आता मात्र इथून शिल्लक आहेत. बघूया पप्पू बानेला इथून मात्र आक्रमण करावं लागेल. दुसऱ्या बाजूला गणेश शेलार यांनी अटॅकिंग क्रिकेट जर खेळलं तरी मॅच आडिवली संघाला जिंकते. पण ज्या पद्धतीने शरदने आपल्या टीमला कमबॅक करून दिले, इथून मात्र एक विजयाची आस निर्माण करून दिलेली आहे शरदने. पण बघूया पुढच्या 12 बॉलमध्ये इथून मानपाडा संघाला 30 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला पप्पू बानेला माहिती आहे की या परिस्थितीमध्ये इथून मात्र कशा पद्धतीने आपल्याला क्रिकेट खेळायचं, कशी बॅटिंग करायची. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जात असताना पहिला सामना मैदानावर रंगत असताना आजच्या संध्याकाळचा आणि यानंतर नवापाडा संघ श्री गणेश क्रिकेट संघ नवापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे तो संघ पिसवली. वेळ नका घेऊ जास्त. पहिलाच बॉल हवेत. झेलची शक्यता आणि हा झेल टिपला गेलाय. नरेश मात्रेने फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती. गणेश शेलार बॅक टू द डगआउट. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. आज बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा.
जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा, जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा, जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. न्यू बॅटर मैदानावरती प्रवीण. सुरुवात झाली या ओव्हरची विकेटने. काय जबरदस्त झेल नरेश मात्रे याने टिपलेला आहे. जबरदस्त जजमेंट. पुराना चावल. तलवार पुरानी आहे लेकिन धार अभी भी नाही आहे असं या क्षणाला आपण म्हणू शकतो. पण बघूया बळीरामला मिळते पहिलं यश. वैयक्तिक आणि महत्त्वाची विकेट या क्षणाला. 11 चेंडू शेष आहे आणि 30 धावांची गरज. फिल्डिंग करणार आहे पिस्तोली संघ. सुनील नानांचा इशारा आलाय. ऑन साईडला खेळतात पुन्हा एकदा नरेश मात्र त्या ठिकाणी आहेत. गुड फिल्डिंग. केवळ एकदा मिळेल. आता 29 धावांची गरज आहे. पप्पूला स्ट्राईकवरती आणलेले. मागच्या काही चेंडूमध्ये पप्पूला आपण जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला बघितला आणि त्यामुळेच तो रिक्वायर्ड रन रेट आता इथे आडवी संघासाठी वाढलेले आहे. तर चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील 10 आणि विजयासाठी करायच्यात 29 धावा. उंच गेलाय. फटका फसलाय. झेलची शक्यता. रजनीकांत टिपला झेल. संपलाय पप्पू भानेचा खेळ आणि या मॅचची ही गोल्डन विकेट प्राप्त केली आहे मानपाडा 40+ संघाने. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा, मानपाडा गावाचा क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा. थँक्यू. या दरम्यान आनंद वजे यांचं आगमन झालेले. स्वागत आहे मॅनेजमेंट कमिटीचे सगळे सदस्य. सातत्याने प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची. 9 बॉल 29ची गरज आहे. काय कमबॅक आहे बघा मानपाडा संघाचा. शरदच्या त्या षटकाने खऱ्या अर्थाने मॅचचा पूर्णपणे काया पलट केला. पूर्णपणे एक उलटफेर मैदानावरती बघायला मिळतोय. हवेत आहे. नो बॉल कॉल. अंपायरचा त्या ठिकाणी येतोय. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. रिव्ह्यू आहे का? अंपायर काय रिव्ह्यू मागतायत का ते? घेत असेल तर देऊन टाका. आपण काय थांबवू नाही शकत. या नाही नरेश मात्रे यांचं म्हणणं आहे की हा डिपिंग फुलटॉस आहे. बघा पुढे आले होते फ्रंट फुटवरती. नो बॉल आहे. 1 सेकंद पण नाही लागला सांगायला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि माहिती होतं मानपाडाच्या बाकीच्या खेळाडूंना माहिती होतं पण नरेश मात्र ठाम होते. रिव्ह्यू घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तो काय घरी थोडी न्यायचा आहे. तर मॅच या ठिकाणी आपण बघतोय. इक्वेशन आता 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. वाईड बॉल कॉल. फ्रीट कंटिन्यू असणार आहे इथून मात्र. तर 9 बॉल 26ची गरज आहे. पप्पू बाने बाद झालाय. प्रश्न आता इथून संकटमोचक कोण बनणार. स्ट्राईकला बॅटर प्रवीण. चांगलं कमबॅक. थोडा प्रेशर होता. नो आला होता. नंतर वाईड आला होता आणि त्यानंतर एक लीगल डिलिव्हरी आपण बघतायत. बळीराम तयार पुन्हा एकदा. बॅटची एज. विकेट किपरला नाही पकडता आला झेल. डायरेक्ट हिट. आणि बघा पेंड्या जोशी. वॉट अ थ्रो. घ्या त्याला उचला. कडेवर उचला त्याला एकदा. घ्या खांद्यावर. गुड थ्रो. आज बहुतेक पिंट्या पूर्ण मनापासून आलेला आहे. मनाने समर्पित झाला आहे. जर दुसऱ्या टीमसाठी इतकी चांगली फिल्डिंग करतोय तर मग नवाबाडासाठी चांगला परफॉर्मन्स तो देईल. बऱ्याचदा मनावरती दगड ठेवून त्याला आणावं लागतं. ये बाबा ये.
पण पिंट्याचा खेळ नेहमीच पर्वणी राहिलेला आहे. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे हे काही लेजंड प्लेयर जे नेहमीच लक्षात राहतील. जरी क्रिकेटपासून ते निवृत्त जरी झाले पुढे जाऊन, तरी आपण या सगळ्यांचा नामोल्लेख करणार आहोत. अशी भरपूर मोठी यादी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या इतिहासाची राहिलेली आहे. तशा प्रकारे आता इक्वेशन 6 बॉल 24ची गरज आहे विजयासाठी. आणि बघा मॅच कुठच्या कुठे आली आहे. 18 बॉल 34ची मॅच 6 बॉल 24वरती आले, म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आलेले आहेत. आणि त्यामुळे आता ही मॅच पूर्णपणे आपण बघतात मानपाडा संघाच्या बाजूने झुकलेली आहे. आता एखादा चमत्कारच इथून आडिवलीला पराभवापासून वाचवेल. पप्पू बाने जोपर्यंत खेळपट्टी होते तोपर्यंत ती आज विजयाची जरूर आडिवली करायला लागली होती. पण जसा पप्पू बाने बाद झाला ते सेलिब्रेशनवरनं तुमच्या लक्षात आलं मानपाडाच्या की ही मॅच त्यांनी आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवलेली आहे. पण बघूया या क्षणाला इथून 4 षटकार हवेत किंवा 6 चौकार हवेत ही मॅच जिंकण्यासाठी आडिवली संघाला. वेळ जास्त घेऊ नका मानपाडा टीम, बराच वेळ झालेला खरं तर ही मॅच. कालही आपण बघितलं कालची रात्र खरं तर प्रत्येक सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाताना आपण बघितला. 40ची मॅच देखील डिपेंड झाली. जे संघाने फिल्डिंग घेतले पिसवलीने. तुम्ही तयार राहा बॅटिंगसाठी. आणि जशी ही मॅच संपेल मैदानावरती उतरायचं आहे टीम पिसवलीने फिल्डिंगला. सुपर डिलिव्हरी आपण बघतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलिंग मार्कवर रजनीकांत. 5 बॉल आणि विजयासाठी आता 24 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळतात, गॅपमध्ये फिल्डर आहेत, स्क्वेअर लीगवरनं येऊन चेंडू अडवत आहेत. या दरम्यान दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि हा थ्रो बघा अंडरआर्म थ्रो. मनोज आहेत बहुतेक. त्या 2 धावा आणि इक्वेशन आता इथून 4 बॉल 22. षटकाराशिवाय पर्याय नाही राहिला आता तर टीम आडिवली समोर. रजनीकांत तयार. चार बॉल 22ची गरज. उंच गेलाय. झेलची शक्यता. झेल झालाय ड्रॉप. मॅच आता पूर्णपणे आपल्या बाजूने. सिच्युएशन जर क्लोज असती तर कदाचित हा झेल अंगलट येऊ शकला असता. आता 3 बॉल 21. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. गॅप आहे फार मोठी. आणि या दरम्यान आज चौकार आलाय. 4 धावा. दोन चेंडू आणि 17 धावांची गरज आहे विजयासाठी. केवळ इथून औपचारिकता आपण म्हणू शकतो. ड्राईव्ह करतायत फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून मिळतील. आणि आता केवळ 1 चेंडू शेष. 15 धावांची गरज. पिसवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करणार आहेत